माननीय अध्यक्ष दादासाहेब पीठासीन अधिकारी, सर्व माझ्या बरोबरचे सर्व महिला कल्याण सभापती, समाज कल्याण सभापती, आम्ही विशेष सभापती आणि सर्व उपस्थित माझे जिल्हा परिषद काँग्रेस सदस्य आणि अधिकारी वर्ग, आज या निवडीच्या संदर्भात मगाशी पीठासीन अधिकारी म्हणाल्याप्रमाणे फार 4 जणांना त्या 50तून ही जी संधी मिळते आणि त्यापैकी आम्ही 4 या 50तून झालेले आहोत. त्याबद्दल आमचे नेते, कोकणचे नेते माननीय नारायणराव राणे साहेब, आमचे जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नितेश राणे साहेब आणि आमचे कार्यसम्राट आमदार निलेश राणे साहेब, दीपकभाई केशरकर साहेब, महायुतीचे सर्व आपण सभासद, सर्व 50 जण आपण जिल्हा परिषद सदस्य, त्यांच्यामधून माझी एकमताने निवड केल्याबद्दल आपला मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. खरोखरच आज एक आपण बिनविरोध निवडणूक केली, त्याचं एक चांगलं उदाहरण महाराष्ट्रात सिंधुदुर्गाने दाखवून दिलं असे निश्चितच आधी हेडलाईन बनेल. कारण इतरत्र जिल्हा परिषदेच्या निवड ज्या आहेत त्या ज्या आपण ऐकतो वाचतो त्या पद्धतीत आपल्या नेत्यांनी जो काय आपला जिल्हा घडवण्याचा एक संकल्प केलेला आहे, त्या संदर्भात आपण 50 जणांनी आज हे महाराष्ट्रात दाखवून दिलं आहे बिनविरोध करण्याचं. हे अतिशय सुंदर असे ही आपली कामाची सुरुवात आहे असे माझं वैयक्तिक स्वतःचं मत आहे. यापूर्वी 2017 ते 2022 जिल्हा परिषद सदस्य म्हणून मला या सभागृहात काम करण्याची संधी मिळालेली होती आणि सर्व वर्ष सभापती पद म्हणून सुद्धा मी यापूर्वी भूषवलेलं होतं आणि पुन्हा एकदा मला माझ्या नेत्यांनी ही पुनश्च संधी या नवीन कालखंडात मला दिलेली आहे. त्याबद्दल आपण सर्वांच्या वतीने, माझ्या वतीने मी विशेष आमच्या सर्व महायुतीच्या नेत्यांचे आभार व्यक्त करतो आणि त्यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवलेला आहे तो आपल्या सिंधुदुर्गच्या विकासासाठी सर्वांना आपल्याला एक मताने, एक दिलाने काम करून घेण्यासाठी मी निश्चित कटिबद्ध राहील. आपण माझ्यावर जो विश्वास व्यक्त केला त्याला मी सार्थ माझा कामकाजातून मी दाखवून देईल आणि आपण आपला सिंधुदुर्ग चांगल्या पद्धतीने विकसित करूया आणि आमच्या नेत्यांचं जे मनोदय आहे जिल्हा अग्रेसर करण्याचं ते निश्चित पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करेन. पुन्हा एकदा आपले पुनश्च आभार व्यक्त करतो आणि मला जी संधी प्राप्त झाली आहे त्याबद्दल आपल्या सर्वांचं, विशेषतः अधिकारी वर्गाचं कायम सहकार्य लाभेल अशी आशा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.